चला सामनावीर या लवकरात लवकर. शुभम पाटील जबरदस्त गोलंदाजी. विशाल थोडेसे थकलेले दिसत आहेत आता मला असं वाटतं ऊन भरपूर आहे ना. जागृती स्पोर्ट्सचे ऑनर आहेत. राजा आले नाही का आज. राजा थोडा संपर्क साधा आमच्याशी. मॅच सुरू होईल. ऐकूया योगेश मडवी सरांचा आवाज. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच तुम्हाला इथे पाहायला मिळेल. एका बाजूला राशी 11 श्री गणेश कोणी आणि दुसऱ्या बाजूला जय बागेश्वर रिची मात्रे प्रतिष्ठान. देसाईने टॉस जिंकलाय. चला चला मी जोडी लगेच दाखल होईल मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर चला या आपण सामनावीर हे पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. मी हेमंतजी भोईर साहेबांना विनंती करेन आपल्या शुभस्य मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त गोलंदाजी आणि त्यासोबत बॅटिंग देखील शुभम कडून आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी जबरदस्त शुभम ठरलेत सामनावीर. बॅक टू कॉम्बॉक्स. जबरदस्त. आणि करण काळन यांचे बंधुराज सचिन काळन यांचे आगमन झालेले आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. स्वागत आहे सचिन काळन आमचे मित्र करणजी काळन यांचे बंधुराज. चला यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅच नंतर गौरीपाडा आणि वडोली बी. तुम्ही कुठेही जाऊ नका. वडोली बी संघ जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बाबूशेठ पाटील चषक 2026 प्रजेश दादा पाटील यांचं गुणगान करणारे गीत आपण पाहतोय सातत्याने ऐकत असतो. करण बघा बंधुराज तुमचे आलेले आहेत. या व्यासपीठावरती सचिन काळन आपलं हार्दिक स्वागत. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया योगेश मडवी सर. आपण पाहतोय पनवेल समालोचक समितीचे उपाध्यक्ष. थँक्यू सो मच नितीनजी कालन सर. थँक्यू सो मच करण कालन. सर्व प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. दुपारच्या कडक उन्हामध्ये कडक मॅच आता सुरू होते मैदानावरती. ती म्हणजे सेकंड राऊंड. पहिला मॅच मैदानावरती श्री गणेश राशी 11 कोणी विरुद्ध जय वागेश्वर देसाई यांच्यामध्ये बिग फाईट सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन संघ एकमेका विरुद्ध खेळतील. मॅच नंबर सेकंड राऊंडची पहिली स्टार्ट. पहिला चेंडू उडवला हवेमध्ये. फिल्डर तैनात. पहिलाच बॉल बत्ती धक्का श्री गणेश राशी 11 कोणी संघाला.
पहिला विकेट मैदानाच्या बाहेर ॲज अ ओपनर म्हणून किरण म्हात्रे बाद झालाय. सलामीवीर किरण म्हात्रे लवकर बाद झालाय. मागच्या मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी संपूर्ण टीमची राहिली आणि सामना जिंकला दातेवली संघाच्या विरोधामध्ये. परंतु आता सेकंड राऊंड मध्ये यावेळेस जय वागेश्वर देसाई संघ म्हटलं की त्यांची बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे त्या संघाच्या समोर 4 ओव्हरमध्ये 55-60 धाबेचं टार्गेट सेट करावं लागेल. फलंदाज नवीन सरफराज शेख मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नॉन स्ट्रायकरवरती करण ठोंबरे, गोलंदाज मयूर म्हात्रे पहिलं षटक घेऊन आले पॉवर प्लेचं. समोर ऑन साइडला पुन्हा त्या क्षेत्रामध्ये तोच फिल्डर तोच रिझल्ट. यावेळेस देखील बाद झालाय सरफराज शेख. लगातार बॅक टू बॅक 2 झटके. खरं तर गोलंदाजी करताना मयूर म्हात्रेने 2 सफलता प्राप्त केल्यात. सुंदर गोलंदाजी. नवीन बॅट्समन आता मैदानाच्या मध्ये दाखल होत आहे. हर्षद मधल्या फळीतील एक विस्फोटक काढू हर्षद ठोंबरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सरफराज शेखला देखील ऑनसाईडला मोठ्या फटक्याने सुरुवात करायची होती, परंतु टायमिंग व्यवस्थित नव्हतं. फटक्यामध्ये एलिव्हेशन कमी मिळालं आणि खरं तर फलंदाज सरफराज देखील बाद झाला. नवीन बॅट्समन आता हर्षद ठोंबरे. करण ठोंबरे आणि हर्षद ठोंबरे ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात अगदी खराब झाली आहे श्री गणेश राशी 11 कोणी संघाची. राशी 11 म्हटलं की आमचे मित्र संदीप दादा ठोंबरे या संघाला पुरस्कृत करत असतात. संदीप ठोंबरे आपण आला असाल तर या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून सामना बघत असाल तर आपलं मनपूर्वक स्वागत. पुन्हा बॉल हवेत. विकेट हॅट्रिक होऊ शकते आणि झाली आहे. 5वी विकेट हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये साकार केली आहे मयूर म्हात्रे. मॅन फ्रॉम देसाई. विकेट हॅट्रिक प्रस्थापित केली आहे कौसा संघाचा कल्पेश, ज्याची पहिली विकेट हॅट्रिक आहे स्पर्धेमध्ये. त्यानंतर वाडेकरचा सर्वेश याची दुसरी विकेट हॅट्रिक. त्यानंतर मानेरेचे विवेक त्याची तिसरी हॅट्रिक. चौथी हॅट्रिक कोणी संघाचा सरफराज शेख आणि आता 5वी विकेट हॅट्रिक मयूर म्हात्रे मॅन फ्रॉम देसाई. 5 हॅट्रिक तुम्ही पाहिल्या विकेटच्या. ही खेळपट्टी जेवढी फलंदाजाला अनुकूल आहे तेवढीच गोलंदाजाला अनुकूल आहे. पाटा खेळपट्टी, माती आणि शेणानं बनवलेली खेळपट्टी जर तुम्ही पाहिली तर खरं तर ही खेळपट्टी फलंदाजाला अनुकूल ठरणारी. परंतु आज या स्पर्धेमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व देखील पाहायला मिळालं. एकूण 5 विकेटच्या हॅट्रिक आपण पाहिल्या या स्पर्धेमध्ये. 200+ षटकार आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं. तीच चर्चा केली की बॅटिंगला जेवढी अनुकूल खेळपट्टी आहे तेवढी गोलंदाजालाही तुमच्यामध्ये असलेली ताकद तुम्हाला सिद्ध करायची आहे. 0 धाबा 3 विकेट. दयनीय परिस्थिती. पहिल्या ओव्हरमध्ये कोणी संघ पॉइंटला बीट केलं. यावेळेस मात्र बॉल चाललाय पॉइंट सीमारेखा बाहेर. 4थ्या बॉलवरती अकाउंट ओपन झालंय श्री गणेश राशी 11 कोणी संघाचं. 4 धाबा. मधून चौकार आले. त्यानं सुरुवात केली डाबाला 4 बरोबर. 3 फलंदाज सोडण्यावरती बाद झाले. त्यामुळे आता जिम्मेदारी अनंता सोबत आता करण ठोंबरेवरती खूप वाढली. सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर नास्टिक एंडला आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न करता. फिल्डर लांब आहे तोपर्यंत एक धाव मिळेल. सिंगल बरोबर टीमची टोटल 5 चेंडू 5 धाबा 3 विकेट. यानंतर होणारी लढत ती म्हणजे गौरीपाडा विरुद्ध वडवली ब यांच्यामध्ये सेकंड राऊंडची सेकंड मॅच होईल. पहिल्या षटकातला अंतिम चेंडू पॉवर प्लेचं हे षटक आहे. पॉवर प्ले मध्ये काय सुंदर गोलंदाजी केली मयूर म्हात्रेनं. स्वतःच्या नावाची छाप सोडली. 5वी विकेट हॅट्रिक प्रस्थापित केली या स्पर्धेमधली. त्याची पहिली विकेट हॅट्रिक होती.
दोन फिल्डर तुम्ही पाहतात, एक स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वरती, एक लॉंग ऑन बाउंड्री वरती. हे खेळाडू फक्त बाउंड्री लाईन वरती आहेत. सर्कलमध्ये तुम्ही मिड ऑन पाहतात, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला काढू पाहतात, कव्हर पॉईंट, त्याचसोबत तुम्ही पॉईंटला काढू पाहतात, स्लिपमध्ये काढू, लेग स्लिपला काढू आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये एक फिल्डर आहे. रन्स नाहीये. डॉट बॉल, ओव्हरची समाप्ती, सफल ओव्हर, कामयाब ओव्हर, एक चांगल्या षटकाची समाप्ती झाली. खरं तर 3 विकेट आणि फक्त 5 धावा. ओव्हर नंबर पहिले समाप्त झालं. जय बागेश्वर देसाई संघाच्या बाजूने राहिले. मयूर मात्रेने काय गोलंदाजी केली, सुरुवात दमदार केली. कोणी सारख्या बलाढ्य टीमला पहिल्याच ओव्हरमध्ये 3 गडी बाद 5 वरती ठेवलं आणि सेकंड ओव्हरसाठी गोलंदाजाचा वापर करण्यात आलाय. रितेश मात्रे बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज आहे. पॉवर प्ले समाप्त झालेत. 5 फिल्डर आता बाउंड्री लाईनवरती, इनफिल्डच्या बाहेर. ऑन साईडला 3 फिल्डर तैनात केलेत. ऑफ साईडला 2 फिल्डर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ. ऑन साईड मध्ये लॉंग ऑन तैनात आहे. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग हे 3 खेळाडू ऑन साईडला आहेत. शपलून करण्याचा प्रयत्न, पाठीमागे यष्टीरक्षक बीट, 2 फिल्डरच्या मधनं बॉल, लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप, सीमारेषा बाहेर, 4 रन. नुकताच वरती ज्यांचं उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. जिल्हा प्रमुख शिवसेना उभाटा आदरणीय दादासाहेब माने साहेब, त्यासोबत युवा उद्योजक संतोषजी खामकर साहेब, श्रीमान धनंजयजी गायकर साहेब आणि त्यासोबत श्रीमान रोशनजी माने साहेब, या सर्वांचं बाबूशेठ पाटील चषक घडवली 2026 मध्ये आदरणीय प्रजेश दादा पाटील यांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे, सुस्वागत. टोटल धाबा आपण पाहतोय. धापडकावरती 9 लागल्यात. पुन्हा एकदा चांगला फटका, बैठी स्ट्रोक, घुटना टेक आणि चौकार देख. खरं तर इथे अनंत मात्रेच्या बाटमधून लगातार आक्रमण सुरू झालंय. 2 चौकाराबरोबर टीमची टोटल 13. रितेश मात्रेपती आक्रमण चढवलंय. गरज आहे आता या फटक्यांची, कारण पहिल्या ओव्हरमध्ये कमजोर सुरुवात झाली. 3 विकेट गेल्या, 5 धाबा फक्त आल्या आणि आता येणाऱ्या 3 षटकामध्ये त्यांना आक्रमकता सिद्ध करायची आहे. एक मोठं टार्गेट सेट करायचं असेल तर तुम्हाला आक्रमकता मैदानावरती सिद्ध करावी लागेल. समोर तेवढाच बलाढ्य संघ. आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅचमध्ये 76 धाबा त्यांनी कुठून काढल्या होत्या वसा संघाच्या विरोधामध्ये. बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे. मोरेश्वर पाटील ज्यानं अप्रतिम सुरुवात आज मैदानावरती केली, त्याच सोबतीनं आकाश पाटील सारखा खेळाडू तुम्ही पाहिला. सर्व जे खेळाडू आहेत त्यांचे खूप स्ट्रॉंग आहेत. पॉइंटला अगदी सोपा झेल, 2 चौकारानंतर अनंत मात्रेची खेळी समाप्त. विकेट नंबर 4. अजून एक विकेट, एका पाठोपाठ आता धक्के लागत चालले श्री गणेश राशेले पण कोणी संघाला.
टोटल धाबा आमच्या स्कोर आम्हाला माहिती देतात 13-5 गडी बाद. अगदी शांत आणि खराब सुरुवात श्री गणेश राशी 11 कोणी संघाची. ज्या संघाने पहिल्या मॅच मध्ये दमदार प्रदर्शन केला होता दातिवली संघाच्या विरोधामध्ये, तो संघ आता थोडा अडचणीमध्ये सापडलाय. दुपारच्या कडक कोणामध्ये 1:56 झाली आहेत आणि मॅच मध्ये सेकंड राऊंडचा आपण पहिला मॅच पाहतोय. यानंतर सेकंड राऊंडचा सेकंड मॅच होईल तो म्हणजे टीम गौरीपाडा विरुद्ध वडवली ब. दोन्ही संघ रेडी राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज. पुन्हा एकदा पडल्यानंतर थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर गेला. पंचांनी त्याला वाईट घोषित केलं. अवांतर धाबा वाढतायत. टीम टोटल 14 धाबा, 5 गडी बाद. ओव्हर नंबर सेकंड आपण पाहिलं रितेश मात्रेचं हे षटक होतं. आतापर्यंत 2 चौकार लगातार आले, त्यानंतर 2 विकेट आले आणि आता वाईट आलाय. 9 धाबा 4 बॉल मध्ये आणि 2 विकेट. टोटल धाबा झाले ते 14. आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न. बॅट्समन तुम्ही पाहता स्ट्राईक एंडला विवेक. डॉट चेंडूची समाप्ती. टोटल धाबा पडकाबती 14. एक सन्मानजनक स्थिती आणि एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर जास्तीत जास्त स्ट्राईक ही करण ठोंबरेला द्यावी लागेल, जो एक विस्फोटक आणि चांगला खेळाडू आहे. अंतिम चेंडू 1 धाव प्राप्त केली. डबलसाठी कॉल दिलाय. पाहिजे ही दुसरी धाव देखील पूर्ण होईल आणि तिसऱ्या धाबेचा कॉल त्या ठिकाणी. 3 धाबा वेगाने कंप्लीट केल्यात. अप्रतिम रनिंग गुड इन द विकेट. 2 षटक समाप्त होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 गडी बाद, फक्त 17 धाबा. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग तुम्ही पाहिलं. बाबूशेठ पाटील चषक 2000. 26 तिसरं पर्व, ज्या पर्वावरती आम्हा सर्वांना एक गर्व, अर्थात प्रजेश दादा पाटील यांच्या नावाची क्रीडा स्पर्धा. वाटचाल परंपरेची, परंपरा विश्वासाची आणि परंपरा क्रिकेटच्या भव्य दिव्य स्पर्धेची, अर्थात बाबूशेठ पाटील चषकाची. आज आपण पाहतो अंतिम दिन, खरं तर शेवटचा दिवस आणि मेगा संडे, मेगा मॅचेस तुम्ही पाहणार. प्रेक्षकांना एक सूचना आहे बघा, समोर जो डगआउट बॉक्स प्रेक्षकांसाठी स्टँड उपलब्ध केलाय, त्या ठिकाणी एक बाईकची काच चमकते बघा, आरशी चमकते पाठीमागे आपल्या पंचांच्या पाठीमागे. येस, हा येस, तिकडे. थँक्यू सो मच. आपल्या सगळ्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. म्हणून तर प्रेक्षकांना क्रिकेटचे प्रमुख घटक मानले जातात. प्रत्येक स्पर्धा जर यशस्वी होत असेल तर त्या पाठीमागे आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं खूप मोठं योगदान आहे. मनापासून आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक मला जॉईन झालेत त्याही माझ्या लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनापासून स्वागत. बाबूशेठ पाटील चषक 2026 पर्व आपण एन्जॉय करतायत. शेवटच्या अंतिम दिवसामध्ये मेगा संडे, सुपर धमाका. आज मेगा फायनलचा सामना आहे. खरं तर फायनल पर्यंत एक संघ पोहोचलाय ऑलरेडी. आज सेमीफायनल मानेरे संघ, यातनं जो संघ जाईल सेमीफायनल मध्ये त्याच्यासोबत खेळेल. फायनल मध्ये दाखल झालेला संघ कौसा संघाने उंच भरारी घेतली, तो फायनल पर्यंत पोहोचलाय. फटका चांगलाय, खेचून मारलाय मिड विकेटला, सीमारेषा पार षटकार. थँक्यू देसाई. यानंतरच्या मॅचच्या टॉससाठी इन्व्हाइट करेन कसुरी 11 जहनुमान गौरी शंकर गौरीपाडा आणि चेंज द गेम वडोली बी. कॅप्टनला विनंती आहे रिपोर्टिंग करायचे टॉससाठी. करण ठोंबरेला तेच सांगितलं की जास्त स्ट्राईक त्याला दिली तर धावांचा डोंगर तो उभा करेल. एवढी ताकद आहे, जिद्द, चिकाटी, कौशल्य, पराक्रम, शौर्य. करण ठोंबरे खरं तर त्याच्या बॅटमधून आपण अनेक मोठमोठे इनिंग्स पाहिलेत, परंतु आज संघ अडचणीमध्ये सापडल्या अशा परिस्थितीमध्ये त्याला एक चांगलं खेळ करायचंय. स्ट्राईक त्याला जास्त मिळाली नाही. आतापर्यंत आपण पाहिले 14 चेंडूंचा खेळ झाला, त्याच्यातनं 2 चेंडू फक्त त्याच्या वाट्याला आलेत आणि त्याच्यातनं एक षटका त्यानं मारलाय. 5 विकेट, 24 धाबा, षटक नंबर 3. चांगला चेंडू आता पडल्यानंतर गुडलेन बदन थोडासा टॉस झाला, फलंदाजाला बीट करतोय.
डॉट बॉलची समाप्ती. 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. टोटल आपण पाहिली धावपडकावरती लागले 24 रन, लॉस ऑफ 5 विकेट. ओव्हर नंबर 3 दक्ष पाटील. पाठीमागे खेळायचं होतं परंतु फटका फसलाय. शॉर्ट लेग रिजन मध्ये झेल टिपलाय. नामी खेळाडू अर्थात करण ठोंबरे देखील माघारी परतलाय. ठोंबरे देखील नाराज पावलानं माघारी परततात. एकाही खेळाडूनं आज जिम्मेदारीनं खेळ केला नाहीये. खरं तर क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की जिम्मेदारी निभावणं कठीण असतं, जिम्मेदारी ढकलणं सोपं असतं. आता कोणी संघाच्या खेळाडूनं तेच केलं की जिम्मेदारी प्रत्येक येणाऱ्या खेळाडूच्या खांद्यावरती ढकलली आहे. एकही खेळाडूनं जिम्मेदारी निभावली नाहीये. त्यामुळे ही परिस्थिती थोडीशी खराब पाहायला मिळते. 24 6 खेळाडू बाद झालेत. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दक्ष पाटीलला देखील सफलता मिळाली. 4 चेंडू 7 धावा 1 विकेट. अजयसाठी चेंडू चांगला होता. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. रन्स मिळणार नाहीये. गुडलेंचा जास्त वापर केलाय खरं तर देसाई संघाच्या गोलंदाजानं. त्यामुळे फलंदाज जास्त काही मोठे फटके खेळू शकले नाहीयेत आणि सुरुवातच तशी झाली. पहिल्या सुरुवातीला 3 विकेट लगातार पडले. तिथेच संघ थोडासा अडचणीमध्ये आला आणि थोडासा प्रेशर दबाव निर्माण झाला आणि त्यानंतर येणारा प्रत्येक खेळाडू दबावामध्ये राहिला आणि आतापर्यंत जवळजवळ 17 चेंडूमध्ये केवळ 24 धावा झाल्यात. शेवटचा अंतिम चेंडू दक्ष पाटील शेवटचा चेंडू फेकतोय जो की पहिला 5 चेंडूमध्ये 7 धावा दिलेत. 1 विकेट देखील त्यानं महत्वाची घेतली. करण ठोंबरे एक विस्फोटक खेळाडू होता. तो शेवटपर्यंत राहिला असता तर किमान 45-50चं टार्गेट पाहायला मिळालं असतं. ऍडव्होकेट आदरणीय महेशजी गायकर यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. बाबू शेठ पाटील चषक अडवलीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. यावेळीचा बॉल हवे ते पायचं क्षेत्ररक्षक पोहोचेल की नाही. वेल जज, वेल कॅच. रितेशनं झेल टिपलाय आणि अशा प्रकारे विकेट नंबर आता 7 खेळाडू बाद झालेत मैदानाच्या आतमध्ये. टीम टोटल 24 रन्स. षटक नंबर 3 समाप्त झाले. चांगलं संगीत डीजेच्या माध्यमातून ऐकलेत कारण बैलगाडा क्षेत्रातलं नाव ऐकल्यानंतर सर्वप्रथम महाराष्ट्रातला सर्वांचा लाडका राहुलभाईचं काळीज, अडिवलीकरांचं काळीज आणि खरं तर मथुर 1001 संपूर्ण महाराष्ट्र गाजवलाय. 3 फेरे असो किंवा मुंबईचा बिंजोड असो, सातत्याने हे नाव सगळ्यात पुढे आपल्याला ऐकायला मिळते. आणि आता सध्या तरी आपण अडिवलीमध्ये आहोत आणि अडवली गावाचं नाव हे 7 समुद्रपार जर कोणी पोहोचवलं असेल तर एकच महाराष्ट्राचा सर्वात लाडका आणि मुंबईचा बिंजोडचा बादशाह मथुर 1001. टोटल आपण पाहतो 3 षटकामध्ये 24 धावा झाल्यात. 7 गडी बाद. शेवटचं अंतिम षटक आता पाहायला मिळेल. पहिला चेंडू लाभ केला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. वेल जज, वेल कॅच. विकेट नंबर 8. जणू काही पिकलेल्या झाडाची पानं गळून पडावी असे विकेट आता कोणी संघाचे पडतायत. विकेट नंबर 8.
टोटल आपण पाहिली धापडगावती धाबा लागल्यात त्या केवळ 24 धाबा. शेवटचं अंतिम षटक आणि बादल मात्रेचं हे षटक तुम्ही पाहिलंय. पुन्हा चांगला चेंडू गुडलेनला पडल्यानंतर टॉस झाला, थोडासा बाउन्स झाला चेंडू आणि अगदी फलंदाजाला बीट करतो. डॉटबॉलची समाप्ती, परफेक्ट डिलिव्हरी. टोटल आपण पाहिली तर धापडगावती धाबा लागल्यात एकूण 24 धाबा 8 गडी बाद. यावेळेस इनसाइड आउटफिल्डर आहे त्या ठिकाणी कव्हरमध्ये. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत मिळाली एक धाव. खोडी संघाची परिस्थिती थोडीशी कठीण झाली, कारण याचं कारण एक की पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये विकेट 3 गमावले शून्यावरती. एका पाठोपाठ जणू विकेट पडत गेली आणि त्यामुळे खोडी संघ आता सध्या अडचणीमध्ये. 8 गडी बाद 25 धाबा स्कोरवरती लागल्यात. शेवटचा आता षटक बादल मात्रेचं बघा. 3 चेंडू 1 धाव 1 विकेट. टार्गेट सेट होणार. लो स्कोरिंग मॅच जरूर पाहायला मिळेल, परंतु इथून 3 मोठे फटके आले देखील तरी सुद्धा एक चांगलं टार्गेट सेट होईल. बॉल तर चांगला होता. ऑफ स्विंगला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटचा व्यवस्थित टायमिंग नाहीये. एक सिंगल मिळाली. सिंगल बरोबर टीमची टोटल 26 रन. शेवटचे 2 चेंडू आता शिल्लक राहिलेत. बादल मात्रेचं षटक देखील खूप चांगलं आहे. 4 चेंडू मध्ये 1 विकेट 2 धावा. सर्व गोलंदाज आपण पाहिलं. खरं तर आपण पाहिलं सध्या आपण पहिलं षटक आपण विचार केला तर मयूर ज्याने 5 धावा दिल्या त्या, सॉरी 3 विकेट घेतले. रितेशनं 12 धावा 2 विकेट. यावेळेस देखील बॉल हवेत आहे. विकेट नंबर 9 आणि एका पाठोपाठ सध्या विकेट चाललेत मैदानाच्या बाहेर खोणी संघाचे. 9वा विकेट. चला गौरीपाडा टीम आपला कर्णधार टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा प्लीज. तरुण 9 विकेट. गोलंदाजी खूप चांगली राहिली. इकॉनॉमिकल गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने केली. मयूर असो, रितेश असो, दक्ष आणि आता बादलनं 5 चेंडू 2 विकेट घेतले. 2च धावा दिल्यात. जसं काही जणू काही पिकलेल्या बोरीची पानं गळून पडावी सध्या ही परिस्थिती मैदानामध्ये. खोडी संघ एक स्ट्रॉंग संघ होता, परंतु सध्या मैदानामध्ये धाबा त्यांना करता आल्या नाहीत. 26 धाबा केबल केल्यात. अंतिम चेंडू आता वाईटचा इशारा. टोटल 27 रन. अंतिम षटकातला अंतिम चेंडू आता शिल्लक राहिलाय. चांगला बॉल. यावेळेस मात्र शपलून करण्याचा प्रयत्न. विकेट मिळेल. ऑल आउट. 27 रन अर्थात 27 वरती खोणी संघ ऑल आउट झाले आणि 28 धावेचं टार्गेट आता या मॅच मध्ये असेल जय बागेश्वर देसाई संघाच्या समोर. चला थँक्यू डी. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आपल्या मंचावरती आहे. त्यातल्या त्यात जिल्हा प्रमुख उभाटा शिवसेना आदरणीय तात्यासाहेब माने साहेब यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. आणि माने साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभस्य टॉस करण्यात येईल. आपण प्लीज टॉस बॉक्स मध्ये या. मॅच बिटवीन कस्तुरी 11 जय हनुमान गौरीशंकर गौरीपाडा आणि त्यांच्या अगेन चेंज द गेम वडोली बी. आज बाबूशेठ पाटील चषक अडवलीमध्ये साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. संतोषजी खामकर साहेब यांची उपस्थिती आपण पाहत आहोत. त्यासोबत भारतजी गायकवाड साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. धनंजयजी गायकर यांची उपस्थिती आपण पाहत आहोत. रोशनजी माने यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. कॉल असेल वडोली बीटचा कॅप्टनचा. बाबूशेठ असा कॉल आहे. प्रिस 11 जय हनुमान अडवली आलेला. टॉस जिंकलाय तो गौरीपाड्याचा कॅप्टनने. तरुण फक्त डिसिजन सांगा फिल्डिंग करणार आहात. येस, आपण लगेच सन्मानांकडे वळूयात. जिल्हा प्रमुख शिवसेना उभाटा आदरणीय तात्यासाहेब माने यांची उपस्थिती आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि या गावचं युवा नेतृत्व प्रजेशदादा पाटील यांच्या शुभस्य आपण माने साहेबांचा यथोचित सन्मान या मंचावरती करूयात. महाराष्ट्राचं महावस्त्र आणि
या स्पर्धेची गोड आठवण, आकर्षक असा मोमेंटो. त्यासोबत विभाग प्रमुख उभाटा आदरणीय संतोषजी खामकर साहेब यांची उपस्थिती आपल्यामध्ये आहे आणि त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. स्नेह आणि प्रेमाचं प्रतीक असणारे पुष्पगुच्छ येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं आदरातिथ्य. गेल्या 3 दिवसांमध्ये आजचा 4था दिवस या स्पर्धेचा. आदरणीय प्रजेश दादा पाटील यांच्या वतीने प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान या मंचावरती केला जात आहे. संतोषजी कामकर साहेब विभाग प्रमुख उभाटा शिवसेना यांचे सन्मान आपण करतोय. यानंतर संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महानगर सफाई कर्मचारी संघ भारतजी गायकवाड साहेब यांची उपस्थिती आपण पाहतोय. त्यांचे सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबरीने या उद्योजक गोळवलीचे शिवसैनिक धनंजयजी सदाशिव गायकर यांचे सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. प्रजेशदादा पाटील यांचे अगदी जवळचे व्यक्तिमत्व धनंजयजी गायकर यांचे सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर उपविभाग प्रमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोशनजी सुरेश बाने साहेब देखील आपल्यामध्ये, त्यांचे सन्मान आपण करणार आहोत. रोशनजी बाने साहेब उपविभाग प्रमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्यांचा सन्मान आपण करत आहोत. चला बॅटिंग साइड ओपनिंग पेअर लवकरात लवकर पाठवा मित्रांनो, वेळ कमी आपल्याकडे. आणि नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही टीम्स गौरीपाडाने वडवली बी रेडी राहा. गौरीपाडाने टॉस जिंकला, फिल्डिंग ते करणार आहेत. यानंतर युवा शाखा अधिकारी उभाटा ओमकारजी दळवी देखील आपल्यामध्ये, त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. ओमकारजी दळवी साहेब यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आणि अतिथींना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण आसनस्तवा व्यापी डाईस वरती आसन ग्रहण करा. पुन्हा एकदा आदरणीय प्रजेशदादा पाटील यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये आपला मी सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि 2 सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. रिजन्सी अनंत मोरून आज ज्यांची उपस्थिती या मंचावरती आपल्याला पाहायला मिळते. आपल्यामध्ये संदीपजी बेडेकर आणि गणेशजी शिंदे यांची उपस्थिती आहे. या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणि प्रजेशदादांना पुन्हा एकदा विनंती आहे, प्रजेशदादा पाटील यांच्या शुभेच्छा आपण पुढील हे 2 सन्मान देखील. या नितेश भाऊ आपण या. थर्ड अंपायर चला सन्मान आपण बेडेकर भाऊ आणि शिंदे भाऊंचा देखील या ठिकाणी करत आहोत. नितेशदादा पाटील यांच्या शुभेच्छे या बाजूच्या सगळी रेसिडेन्सीमध्ये जे वास्तव्यास आहेत आणि आवर्जून या स्पर्धेमध्ये आय थिंक दोघेही ज्या पद्धतीने आलेले दोघे खेळाडू आहेत आणि क्रिकेटची नातं जोडलेले आणि या स्पर्धेमध्ये आवर्जून दादांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. नितेशदादा पाटील यांच्या वतीने आपण हे दोन्ही सन्मान या ठिकाणी करतोय. आणि उपस्थित सर्वच उभाटा शिवसेनेचे पदाधिकारी सगळ्यांचं, माने साहेब असतील, कामकर साहेब, सगळ्यांचंच मनापासून आभार. थँक्यू सो मच. प्रजेशदादा पाटील यांच्या वतीने आपलं आभार. या उद्योजक धनंजयजी गायकर यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. ॲडव्होकेट महेशदादा गायकर यांचे सन्मान आपण करणार आहोत. मी नितेशदादांना विनंती करेन आपल्या शुभेच्छा आपण ॲडव्होकेट महेशजी गायकर भाऊ यांचाही सन्मान करावा. मॅचला एका बाजूने सुरुवात झाली. हर्षदच्या अगेन्स्ट मोरेश्वरच्या बॅटमधून आला चौकार. थँक्यू सो मच. ॲडव्होकेट महेशदादा गायकर यांना विनंती करेन की आसनस्थ आपण. आणि आता वळत आपण या मॅचच्या दिशेने. रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाईच्या अगेन्स्ट टीम खेळते ती राशी 11 श्री गणेश खोणी. स्लॉकेट केला बॉल सध्या मिड विकेट कडे चाललाय. फील्ड धावतोय. शेवटी करंटने अडवून थ्रो देखील केलेला आहे. धावा मिळत असताना आपण पाहतोय 2 धावांनी स्कोर सध्या जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. टार्गेट या मॅच मध्ये जर आपण बघितलं तर ते फक्त 28 धावांचं आहे. पहिल्या इनिंग मध्ये
जबरदस्त गोलंदाजी, खास करून गोलंदाज पॉवर प्ले मध्ये मयूर 5ला 3 विकेट खोलले होते त्याने. देन सेकंड ओव्हर मध्ये रितेश आला 12 धावा खर्च करत 2 विकेट. दक्षने 7 खर्च केला 2 विकेट. शेवटी 3च धावा आणि 2 विकेट. स्वीप केलाय. एलिव्हेशन देखील या फटक्यामध्ये डीप स्क्वेअर लेगला पहिल्या बाउन्स वरती चौकार. ऑन दी राईज झाला लॉंग ऑफला आणि स्वीप करत असताना डीप स्क्वेअर लेग मधून मोरेश्वरच्या बॅट मधून. पहिल्या मॅच मध्ये देसाईसाठी ज्याने 34 धावांचा खेळ केला होता आणि इकडे आपण पाहतोय आघाडीला ऋषी मात्रे आणि मोरेश्वर ही जोडी आपण पाहतोय. 2 चौकार मोरेश्वरच्या बॅट मधून आले. धावा आहेत त्या धावफलकावरती 10. 28 धावांना चेस करत असताना 21 बॉल आणि फक्त उरल्यात त्या आता 18. कमी गती हर्षद कडून हा बॉल पेस ऑफ. बोट फिरवली बाहेर काढत होते. बॉलला कट करायचं होतं शेवटी मोरेश्वरला, मात्र नाही जमलं. ऍडव्होकेट महेशजी गायकर यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आज मोठ्या संख्येने मान्यवर येत आहेत, नो डाऊट. मोठं संघटन कौशल्य असलेलं युवा नेतृत्व आहे अडिवली गावाचं आदरणीय प्रजेशदादा पाटील. आणि जरूर या स्पर्धेद्वारे आपण पाहतोय मोठ्या संख्येने आज हे सगळेच मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित राहत आहेत. सगळ्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. आफ्टरनून सेशन आहे, उष्णता भरपूर वाढलेली आहे. कालच्या रजनीमध्ये थंडी देखील होती. उंबरठ्याच्या नाईट स्पर्धेमध्ये मागच्या आठवड्यामध्ये थोडी थंडी दूर झाली होती, पण कालच्या रजनीमध्ये थंडी तितकी आपण जरूर बघितली. बॉल बॅटच्या आत लागला, शॉर्ट स्क्वेअर लेगला येतात त्याकडून सरफराज, मात्र एक धाव नाही रोखू शकत. सिंगल सोबत धावसंख्या पोहोचली 11 आणि या षटकातील अजून एक बॉलचा खेळ बाकी आहे. कालही जरूर त्या मॅच नंतर हर्षद संपूर्ण त्याची टीम जवळपास 30 to 40 मिनिट्स ते हल्लेही नाही. चर्चा करावी लागते ज्या काही चुका होतात, कारण सुरुवातीला जेव्हा जेव्हा फ्लिक करण्यात आला बॉल हवेत मिड विकेट, चूक झाली आहे. शेवटी अनंताला वाचला, तो पोहोचलेला कॅच पर्यंत पण तो पोहोचलाच नव्हता. फार लांबून त्याने अटेम्प्ट केला, हाताची ओंजळ मांडली होती पण त्यामध्ये बॉलच पडला नाही. कॅच ड्रॉप झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा फलकावरती आपण पाहतोय 12 धावा नाबाद. आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. मित्रांनो, आपण मॅच नंबर 5 मध्ये आहोत. आजचा हा 5वा सामना. एकंदरीत टोटल 9 मॅचेस आज आपल्याला कव्हर करायचे आहेत. सो उर्वरित आपण आता विचार केला तर 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 16 धावांची गरज. सेकंड ओव्हर किरण मात्रे. लेगसमला बॉल होता, फॉलो थ्रो मध्ये अडवला. ऋषीला कॉल नव्हता मोरेश्वरचा, मात्र तिकडे अति तिथे माती. बॉल पकडण्याऐवजी किरणने थ्रो करण्यासाठी प्रयत्न केला होता, त्यामुळे तो बॉल सुटला आणि ऋषी पुन्हा परतला. बचावला डॉट बॉल. 28 चेस उडवलाय लॉंग ऑफच्या रिजन मधून. बॉल सीमा पार. ऋषी उडवला रॉकेट षटकार.
ढाण्या वाघ आणि रिची आणि प्रमोद ही जोडी प्रत्येक टेनिस बॉल क्रिकेटरला आजही आठवते. मिस टायमिंग आहे. मिड विकेटकडे बॉल चाललाय. डीप मधून अजय आलेला आहे. पकडले कॅच. विकेट डाऊन. करण आलेत, माफ करा. 18ला पहिला धक्का रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाईला. दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 18 धावा धावफलकावरती आहेत. ऋषी आणि सुरुवातीला मोरेश्वर मध्ये पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली आहे. मोरेश्वर मात्र मॅचवर खेळ करत आहेत. पहिल्या मॅच मध्ये आताही जरूर ते आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष तितकं मोठं नाही आहे, त्यामुळे या गोष्टीचा फटका बसणार नाही. हेच जर लक्ष 50-40च्या पुढचं असतं तर मात्र 18ला 2 या मागात असत्या धावा. स्टार्ट भेटलाय त्यांना. फर्स्ट ओव्हर मध्ये ज्या काही रन्स आलेल्या आहेत, अजून या मॅचचा आपण विचार केला तर धावा पाहिजेत. फुलटॉस आहे. भिरकावलाय डीप मध्ये. फिल्डर पाहतोय, पाहतच राहील. सीमा पार. हिमांशूचा आडेट षटकार. चला कम ऑन टीम. कोणी बिकॉज टीव्ही एम्पायरचा सिग्नल आलाय. नो बॉल आहे, नो बॉल. चला मॅच सुरू करा. टीव्ही अंपायर सांगतायत भीमर आहे. 3 धावांची अजून या मॅच मध्ये गरज आहे. 13 बॉल सगळे बाकी. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी ना मित्रांनो. जसा हा सामना कंप्लीट होईल, आय थिंक गौरीपाडाने तरुणने टॉस जिंकलं, फिल्डिंगचं डिसिजन घेतलेलं आहे त्यांनी. लगेचच तुम्हाला उतरायचं आहे. आणि बॅटिंग साइड स्लाइस फक्त दिशा विजयाचा. हिमांशूचा चौकार. रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाईने दुसरा विजय मिळवला. अभिनंदन टीम. आणि हार्ड लक टीम राशी 11 संदीपजी ठोंबरे यांनी पुरस्कृत केलेला श्री गणेश क्रिकेट संघ कोणी. आणि आता आपण बघूयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे.
खरं तर हे पारितोषिक जाणाऱ्या गोलंदाजाला ज्याने पॉवर प्लेमध्ये बॉलिंग केली 5च धावा खर्च करत असताना टॉप ऑर्डर मधील 3 महत्वपूर्ण बॅटर्सला परतवलं आणि आय थिंक ती विकेट हॅट्रिक होती सुरुवातीलाच. मयूर म्हात्रे मॅन ऑफ द मॅच. आणि बघा ना मोरेश्वरची लकी कॅप ते विसरले होते. चला गौरीपाडा संघ फिल्डिंग लगेच लावून घ्या प्लीज. वडोली बी बॅटर आपले लगेच पाठवायचे आहेत. टॉस गौरीपाडाने जिंकले. तर या चला मयूर या लगेचच. मयूर लवकर या. मॅन ऑफ द मॅच प्रवीणचा जो आत्मविश्वास आम्ही पाहिला टॉसच्या वेळी तो कुठेतरी त्याचे खेळाडू सार्थ ठरवतात आणि अजून एक मॅच त्यासाठी जिंकावी लागते. आणि प्रवीणच्या बॉडीवरनं लँग्वेजवरनं असं दिसतंय कदाचित आज क्वालिफाय होऊ शकतात या स्पर्धेमध्ये. मात्र गौरीपाडा आणि वडवली बी याही दोन बलाढ्य संघ आता पुढच्या मॅचमध्ये इनॅक्शनमध्ये त्या मॅचचा विजेता त्यांच्यासोबत खेळणार आहे. चला आपण देऊयात सामनावीर उपविभाग प्रमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोशनजी भाने आणि युवा उद्योजक तेजस्वी म्हात्रे पडलेगाव यांच्या उपस्थितीत आपण सामनावीर हे पारितोषिक देणार आहोत. मी आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन. आणि या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक ब्रजेशदा पाटील या सर्वांच्या उपस्थितीत आपण मयूरला देत आहोत मॅन ऑफ द मॅच. 5वी विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधले आपण बघितले आणि पॉवर प्लेमध्ये सुरुवातीलाच कोहलीचे 3 विकेट्स काढले जाणे. अभिनंदन मयूर. सन्मान आपण करणार आहोत. आपल्यामध्ये बावेजी रसाळ यांची उपस्थिती आहे आणि त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. मी प्रजेश दादांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण बावेजी रसाळ यांचाही सन्मान या मंचावरती आपण पार पाडावा. कोणी संघाचे खेळाडू आपला गॉगल इथे विसरलेत. त्यासोबत आपल्यामध्ये कृष्णाजी यादव यांची उपस्थिती आहे. त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. कृष्णा भाऊ आपण या. चला बॅटिंग साइड चेंजिंग वडोली बी ओपनिंग पेअर पाठवा लवकर मित्रांनो. स्वप्नील म्हात्रे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. गौरीपाड्याचे त्यांचा सत्कार होईल. या स्वप्नील म्हात्रे. स्वप्नील म्हात्रे यांचा सत्कार आपण करणार आहोत. त्यानंतर आमचे मित्र रवी म्हात्रे यांचे बंधुराज कमल म्हात्रे सुद्धा उपस्थित आहेत. तर या कमल म्हात्रे आपलाही सत्कार होईल. रवी म्हात्रे यांचे बंधुराज कमल म्हात्रे यांचाही सत्कार आम्ही करणार. नेहमी सपोर्ट करतात ते गौरीपाडा संघाला. या कमल म्हात्रे आपलाही सत्कार होईल.